बीड जिल्ह्यात असं एक मंदिर आहे, तिथं जर नवस केला तर 100% पूर्ण होतोय. त्यात पुन्हा नवसाला पावणारा देव म्हणजे ब्रह्मनाथ मंदिर. त्यात इथंच मुघलाच्या काळात तोडलेल्या मूर्ती तुम्हाला आणि पाहायला मिळतात. आता तुम्ही असं नेमकं हे मंदिर कुठे आणि काय सगळं काय सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आहे पण असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो, राम राम. सकाळ ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो ब्रह्मनाथाचं मंदिर पाहायला. इथं जे एक बार तुम्ही जर नवस केला तर 100% पूर्ण होतोय. चला आता तुम्हाला इथलं मंदिर दाखवतो आणि इथली माहिती पण सांगतो. बरं, तुम्हाला पण तुमच्या मित्राला घेऊन जर हे मंदिर पाहायला यायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा हे मंदिर कोण कोण पाहायला आलं. त्यात तुम्ही विठ्ठल रुक्माईचे मंदिर पाहिले असेल, पण इथं फक्त रुक्माईचं मंदिर आहे. आणि हीच ती नवसाला पावणारी ब्रह्मनाथाची मूर्ती. त्यात शिरूर तालुक्यात येळम या गावात असलेलं ब्रह्मनाथाचं मंदिर आहे. तुम्हाला पण हे मंदिर पाहायला जायचं असेल तर आताच हा व्हिडिओ शेअर करून ठेवा. या मंदिराच्या समोरच एक महादेवचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच मुघलाच्या काळात फोडलेल्या मूर्त्या तुम्हाला अनेक पाहायला मिळतात. या मूर्ताच्या शेजारी नंदी देवाची मूर्ती आहे. त्या ती काळ्या पाषाणामध्ये असलेली मूर्ती असली भयानक वाटते का नाही. इथल्या महादेवच्या पिंडीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आता तुम्ही हनुमानाची गणपतीची मूर्ती एका जागेवर कधी पाहिली का? नसन पाहिली तर फक्त इथंच पाहायला मिळते. बरं, तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.